हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. माझं नाव आहे दिनेश. मागच्या काही क्लासेसमध्ये आपण बघितलं होतं, काही टॉपिक्स कव्हर केले होते. कोणते टॉपिक्स होते? आपण प्लांट लाईक ऑर्गॅनिझम्स बघितले होते. प्लांट लाईक प्रोटिस्ट कोणते आहेत त्यांच्या बाबतीत आपण अभ्यासलं होतं, जसे की क्रुसोफाइट्स, डायनोफ्लॅजिलेट्स, युग्लिनॉइड्स हे काही टाईप्स आपण बघितले होते. त्यांच्यापैकी युग्लिनॉइड्स दोन्ही टाईप्सचं जो न्यूट्रिशन आहे तो शो करत होता, कधी ॲटोट्रॉपिक कधी हेटरोट्रॉपिक, म्हणजे कधी स्वतःचं अन्न स्वतः तयार करते तर कधी दुसऱ्याच्यावरती जगतो, दुसऱ्यावरती फीड करतो, हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन शो करतो. असे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले होते त्यांच्या बाबतीत. तर आज आपण बघणार आहोत ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. ॲनिमल लाईक प्रोटिस्ट कोणकोणते आहेत, त्यांचे काही ग्रुप्स पडले आहेत. जसे की ॲनिमल लाईक प्रोटिस्टचे लोकोमोटरी ऑर्गनच्या बेसिसवरती काही ग्रुप्स पडले आहेत. काही अमेबॅड प्रोटोझोन्स आहेत, काही फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स आहेत, काही सिलिएटेड प्रोटोझोन्स आहेत. म्हणजे ते लोकोमोशन कशाद्वारे करत आहेत बा, किंवा लोकोमोशन करत आहेत की नाही, किंवा कोणता लोकोमोटरी ऑर्गन अब्सेंट आहे, अशा बेसिसवरती यांचे ग्रुप्स पाडण्यात आलेले आहेत. तर पहिला जो ग्रुप आहे तो आहे अमेबॉइड प्रोटोझोन्स. अमेबॉइड प्रोटोझोन्समध्ये कोणते येतात, तर तुम्ही नावावरूनच ओळखू शकता, यांच्यामध्ये अमिबा येतो. अमिबा आपण तुम्ही 5वी-6वी पासून ऐकत आला असेल की अमिबा काय आहे, पॅरामोशियम काय आहे. तर हे प्रोटिस्ट आहेत, यांच्यामध्ये फक्त अमिबा येतो. प्रोटिस्ट अलग आहे. आपला जो पॅरामोशियम आहे तो सिलिएटेड प्रोटोझोन्समध्ये येतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण अमिबाच्या बाबतीत बघणार आहोत. अमिबाचं स्ट्रक्चर कसं आहे, इरेग्युलर स्ट्रक्चर आहे. कसंही त्याला काढा, सर्कल काढा का ट्रायंगल काढा सारखाच आहे. कशाही शेपमध्ये तो प्रेझेंट राहतो. का, तर यांच्यामध्ये काय असते, सेल वॉल अब्सेंट असते. सेल वॉल अब्सेंट काय, तर कारण ॲनिमल लाईक प्रोटिस्ट आहेत, ॲनिमलमध्ये सेल वॉल अब्सेंट असते, सिम्पल. तर इरेग्युलर शेप आहे, कशाही टाईपचा शेप काढा अमिबाचा काही फरक पडत नाही. फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, इरेग्युलर शेप आहे. आणि यांच्यामध्ये जो लोकोमोटरी ऑर्गन आहे, जो मेन इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याच्यामुळे यांना अलग करण्यात आलेला आहे, तो आहे सुडोपोडिया. सुडोपोडिया या नावावरून तुम्हाला सुडोचा अर्थ माहीत आहे का? सुडोचा अर्थ होतो खोटे पाय. पोडियाचा अर्थ होतो पाय, लेग्स किंवा अपेंडेजेस असे काही स्ट्रक्चर असतील. तर पोडिया, सुडोपोडिया, खोटे पाय असतात यांच्यामध्ये. ॲक्च्युअल असा स्ट्रक्चर प्रेझेंट नसतो की पायांसारखा लोकोमोटरी स्ट्रक्चर प्रेझेंट नसतो. हा फक्त आपले हे लोब्ससारखे स्ट्रक्चर असतात. लोब्ससारखे हे स्ट्रक्चर्स असतात. यांना मागं पुढे करू हे स्वतःचं लोकोमोशन करतात. जसं की आता लेट सपोज इथे एक ग्रॅन्युअल आहे, समजा आता फूड ग्रॅन्युअल आहे. याला जर या फूड ग्रॅन्युअलला खायचा आहे तर तो काय करतो, आपल्या लोब्सला असं पुढं सरकवता नेतो. असं लोब्स पुढं सरकवता आणि हळूहळू, आणि याच्याचमुळे काय होते, याचं लोकोमोशन होते. जसे की आता एवढं आलं, पुन्हा याला असं पुढं सरकवत आपला जो दुसरी इकडून तिकडे फिरायचं काम करतो. आता आलं, या फूड पार्टिकलला तो अंदर एनगल्फ करेल. अशाच प्रकारे तो न्यूट्रिशनसुद्धा घेतो. तर ठीक आहे, आय होप तुम्हाला हे सुडोपोडिया समजलं. कसे असतात, लोबसारखे थोडे स्ट्रक्चर प्रेझेंट असते, ज्याच्यामुळे तो इकडून तिकडे दुसरीकडे असं जाण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, लोकोमोटरी ऑर्गन याच्यामध्ये समजले. आणि यांच्यामध्ये आता हा अमिबा जो आहे तो फ्री लिव्हिंग आहे. पाण्यामध्ये किंवा मॉइस्ट सॉईलमध्ये, मॉइस्ट सॉईल माहिती आहे ना, मॉइस्ट सॉईल काय असतं, थोडी आर्द्रता असलेला पाणी. ठीक आहे, आर्द्रता असलेली माती, ज्यांच्यामध्ये अमिबा असे काही प्रोटिस्ट प्रेझेंट असतात अमिबासारखे. तर यांच्यामध्ये पुन्हा एक एंडोपॅरासाइट म्हणून एंटा अमिबा येतो. एंटा अमिबा काय आहे, तर हा ह्युमन्समध्ये किंवा कोणत्या दुसऱ्या ऑर्गॅनिझम्समध्ये एंडोपॅरासाइट आहे, ज्याच्यामुळे काय करतात, हे इंटेस्टाईनमध्ये छिद्र करतात. एक गटमध्ये छिद्र करतात. त्याच्यामुळे काय होते, अमिबिक डिसेंट्री कॉज होते. अमिबिक डिसेंट्री म्हणजे अमिबिक हगवण वगैरे म्हणा. हे एंटा अमिबा हे हगवण वगैरे कॉज करतात. तर ठीक आहे, जसे हे 2 भाऊ झाले. एक भाऊ सारखा चांगला एकदम शांत माणूस, कोणाच्या वाट्याला जाणार नाही, फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे अमिबा. तसंच दुसरा भाऊ एंटा अमिबा, 1 नंबरचा बदमाश, काळ्या करणारा, खतरनाक माणूस, गुंडा टाईप, दुसऱ्यांना डिसीज कॉज करते. ठीक आहे, तर अशी आहे या 2 भावाची कहाणी. ठीक आहे, अमिबा समजला, अँटा अमिबा समजला, कॅरेक्टरिस्टिक समजले. ठीक आहे, तर आपण जो नेक्स्ट ग्रुप आहे यांचाच फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स. आता फ्लॅजिला काय आहे, तर मी मागच्या क्लासमध्ये सांगितलं होतं. मोनेरामध्ये आपण जेव्हा मोनेराचं जो कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते, त्यांच्यामध्ये सांगितलं होतं की मी त्यांच्या मोनेरनमध्ये एक लोकोमोटरी स्ट्रक्चर प्रेझेंट असतो, ज्याचं नाव आहे फ्लॅजिला. फ्लॅजिला काही नाही, एक शेपटीसारखा स्ट्रक्चर आहे. काही ऑर्गॅनिझम्समध्ये 1 प्रेझेंट असतो, काहीमध्ये 2, काहीमध्ये 3, असं त्यांचा नंबर व्हॅरी होऊ शकते. पण मोस्टली आपण बघतो 3 ते 4च्या वर आपण त्यांची संख्या वाढत नाही.
तर बघू आपण जो नेक्स्ट ग्रुप आहे तो आहे फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स. यांच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे तो आहे ट्रिप्नोझोमा. ट्रिप्नोझोमा काय आहे तर हा एक पॅरासाइट आहे, वेक्टर आहे जो डिसीज कॉज करतो. एक प्रकारची माशी आहे, याचं तुम्ही प्रोनाऊन्सिएशन तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घ्या. यांच्यावरती हा पॅरासाइट असल्यासारखा आहे, वेक्टर बाउंड डिसीज कॉज करतो. त्याचं नाव आहे स्लीपिंग सिकनेस. कोणतं नाव आहे? स्लीपिंग सिकनेस. हा डिसीज कॉज करता हा ट्रिप्नोझोमा. ठीक आहे. काय फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स आहे, याच्यामध्ये फ्लॅजिला प्रेझेंट आहे. आणि एक याचं इम्पॉर्टंट म्हणजे एक डिसीज कॉज करतो, त्याचं नाव आहे स्लीपिंग सिकनेस. स्लीपिंग सिकनेस म्हणजे काय होतं? ताप येते, असे गुडघे दुखतात, हेडॅक होते, डोकं दुखते, असे काही सिम्पटम्स याचे असतात स्लीपिंग सिकनेसमध्ये. हे आफ्रिकामध्ये वगैरे जास्त पाहायला मिळतात या माशांमुळे. हे एक प्रकारची माशी आहे. जसे मच्छरामुळे कोणते रोग होतात ना, मलेरिया, डेंग्यू सारखे, तशाच टाईपचा हा डिसीज आहे स्लीपिंग सिकनेस. या माशीमुळे टिस्टिस फ्लाय, मी प्रोनाऊन्सिएशन त्याचं असंच करतो, टिस्टिस फ्लाय. ठीक आहे. तर या माशीमुळे हा जो रोग आहे या माशीवरती हा पॅरासाइट असतो आणि या पॅरासाइटमुळे, या प्रोटिस्टमुळे स्लीपिंग सिकनेस हा जो डिसीज आहे तो कॉज होते. ठीक आहे, हे समजलं. आणि फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स आहे. फ्लॅजिलेटेड म्हणजे काय? जर लेट सपोज आता हा ट्रिप्नोझोमा आहे तर याच्यावरती असं लोकोमोटरी ऑर्गन शेपटी सारखा स्ट्रक्चर प्रेझेंट असतो. हे झाली फ्लॅजिला. ठीक आहे. 1 ते 2 प्रेझेंट असतात मोस्टली. आपण जास्त जर बघतो तर 1 ते 2च्या वर जास्त पाहायला मिळत नाही, बट काही प्रेझेंटमध्ये 3-4 असे सुद्धा प्रेझेंट असू शकतात. ठीक आहे. ट्रिप्नोझोमा झालं, फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन झाले. आणि जो नेक्स्ट आहे तो आहे पॅरामोशियम. पॅरामोशियम काय तर चप्पलच्या आकाराचा, म्हणजे तुमची जी स्लीपर आहे, चप्पल आहे, त्याच आकाराचा एक प्रोटोझोन्स असतो, तो आहे पॅरामोशियम. ते सिलिएटेड प्रोटोझोन्समध्ये येतात. पॅरामोशियम हा सिलिएटेड प्रोटोझोन्समध्ये येतो. आता बघू आपण याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. तर ठीक आहे. सिलिएटेड प्रोटोझोन्स म्हणा, प्रोटोझोन्स मीन्स ॲनिमल होते. ठीक आहे. प्रोटिस्टाचे ॲनिमल्स, प्रोटिस्टा सारखे. ठीक आहे. सिलिएटेड प्रोटोझोन्समध्ये कोणते येतात? जर मी सांगितलं आताच पॅरामोशियम येतो. पॅरामोशियम काय असतो? एक चप्पलीच्या आकाराचा. आता सपोज थोडं उलटी चप्पल समजून घ्या तुम्ही. अशा टाईपचा हा स्ट्रक्चर असतो. थोडं म्हणजे चप्पल जे स्लीपर आहे आपली, त्या टाईपचा स्ट्रक्चर असतो. आणि याच्या पूर्ण बॉडीवरती सिलिया प्रेझेंट असतात. सिलिया म्हणजे काय तर हे असे हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. आणि अजून एक तुम्हाला पॉईंट देण्यात आलेला आहे, तो आहे गलेट, प्रेझेन्स ऑफ गलेट. गलेट काय आहे तर हे एक बॉडीच्या बाहेर एक कॅव्हिटी आहे, एक पोकळी जागा आहे ज्याच्या थ्रू फूड एंटर होते. गलेट, इट इज अन कॅव्हिटी. एक पोकळी जागा आहे ज्याच्या थ्रू फूड जो आहे, याचं आता कोणताही फूड आहे, जसा एक आता झू प्लॅन्क्टॉन समजून घ्या कोणता तरी, किंवा फूड पार्टिकल आहे, तो येथून अंदर जाईल आणि फर्दर डायजेस्ट होता 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 बाहेर बॉडीच्या निघून जाईल. ठीक आहे. येथून या कॅव्हिटीच्या थ्रू पॅरामोशियमच्या अंदर फूड एंटर होते. ठीक आहे. पॅरामोशियम झालं. आपण पॅरामोशियमचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. सिलिया काय आहेत ते बघितलं. असे हेअर लाईक स्ट्रक्चरला आपण सिलिया म्हणतो. यांच्या कोऑर्डिनेटेड मूव्ह, म्हणजे जसं आता लेट सपोज आता फ्लॅजिला अशा आहेत, तुम्हाला बरोबर दिसत असेल. आता सर्व फ्लॅजिला जर खालच्या डायरेक्शनने गेल्या, अशा जसे की पक्षी जसे उडतात नाही का, तशा टाईपने जर खालच्या बाजूला गेल्या, त्याची मुवमेंट कुठे होईल? ते वरच्या डायरेक्शनला होईल. तसंच हे यांची एक कोऑर्डिनेटेड मुवमेंट थ्रू यांचं लोकोमोशन असते. तर हे यांचं लोकोमोशन कसं आहे ते आपल्याला काही बघायचं नाही आहे, कशा टाईपमध्ये लोकोमोशन होते, तर फक्त लोकोमोटरी ऑर्गन्स आपल्याला बघून घ्यायचे आहेत. ठीक आहे.
तर सिलेटेड प्रोटोझोन झालं, त्याचं एक्झाम्पल काय आहे, पॅरामोशियम आहे. पॅरामेशियम, ठीक आहे, याचं एक्झाम्पल पॅरामेशियम आहे. सो जो नेक्स्ट ॲनिमल लाईक प्रोटिस्ट आहे तो आहे सिलेटेड झालं स्पोरोझोन्स. स्पोरोझोन्स याच्यावरून तुम्हाला काही समजत आहे का? स्पोरोझोन्स हा नावावरून काही तुम्ही अंदाजा लावू शकता का? काही लोकांना अजून अंदाजा लावले असतील. तर स्पोरोझोन्सवरून स्पोर्स हा एक टर्म निघून येत आहे. स्पोरोझोन्स काय आहे, तर यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लोकोमोटरी ऑर्गन प्रेझेंट नाही, ठीक आहे. असं कोणत्याही प्रकारचं लोकोमोटरी ऑर्गन प्रेझेंट तर नाही यांच्यामध्ये, बट यांना स्पोरोझोन्स का म्हणतात तरी सांगतो थोडा वेळ. लोकोमोटरी ऑर्गन अब्सेंट, ठीक आहे. यांच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन अब्सेंट आहे, बट हे काय करतात, आपल्या लाईफच्या स्टेजेसमध्ये यांची लाईफ सॉरी स्पोरोझोन्स यांच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन्स अब्सेंट असतो. या स्पोरोझोन्समध्ये काय येतात, तर आताच मी तुम्हाला ट्रिपनोझोमाच्या बाबतीत सांगितलं होतं की माशांच्याद्वारे जो स्लीपिंग सिकनेस आहे तो डिसीज कॉज होतो, ठीक आहे. तर असेच तुम्ही मच्छरांच्याद्वारे सुद्धा खूप डिसीज कॉज होतात, जसे की डेंग्यू झालं, मलेरिया झालं, चिकनगुनिया झालं, असे काही डिसीजेस कॉज होतात मच्छरांच्याद्वारे. पण मच्छर डसल्यामुळेच थोडी ना काही डिसीज होते, तर त्यांच्यावरती काही वेक्टर्स असे प्रेझेंट असतात, काही पॅरासाईट किंवा प्रोटोझोआ असे प्रेझेंट असतात ज्यांच्यामुळे तो डिसीज कॉज होतो. तर त्यातलंच एक एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम काय आहे, तर तुम्ही नाव ऐकलं असेल ना, मलेरिया. मलेरिया जो डिसीज आहे तो या प्लाझ्मोडियममुळे होतो. हा मलेरियल पॅरासाईट आहे, मलेरियल प्रोटोझोआ आहे, त्याच्यामुळे मलेरिया कॉज होतो, ठीक आहे. प्लाझ्मोडियम कॉजेस मलेरिया. प्लाझ्मोडियमचे वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत, जसे की प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हल, असे काही यांचे वेगवेगळे स्पेसीज आहेत, टाईप्स आहेत. ते आपल्याला सिलेबसमध्ये आत्ता तर नाही, पण तुम्हाला बहुतेक 12वीमध्ये तो सिलेबसमध्ये आहे ह्युमन्सच्या डिसीजच्या बाबतीत, तर ते बघू आपण. त्यांना खूप वेळ आहे. तर यांच्यामध्ये स्पोरोझोन्समध्ये काय, लोकोमोटरी ऑर्गन अब्सेंट आहे, प्लाझ्मोडियम आहे जो काय कॉज करतो, मलेरिया. आता अजून एक फंगीमध्ये, आता ठीक आहे ॲनिमल्स लाईक ग्रुप झाले, तर फंगीमध्ये काय होतं, फंगी लाईक जे ग्रुप आहेत, फंगी लाईक ऑर्गॅनिझम्स प्रोटिस्टमध्ये प्रेझेंट आहेत, तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्लाझ्मोडियम पाहायला मिळतो आपल्याला. तर तो प्लाझ्मोडियम आणि हा प्लाझ्मोडियम अलग आहे, ठीक आहे. तर आपल्या आता एक्झाम्पल सांगू ना, तर आपल्या गावामध्ये काय असतात, कोणी एका नावाचे दोन व्यक्ती प्रेझेंट असतात. नाव भले सेम असेल, बट दोन व्यक्ती डिफरंट असतात ना, जमीन आसमानचा फरक राहते, ठीक आहे. तर तशाच टाईपमध्ये नाव भले थोडा सेम आहे, बट बहुत खूप डिफरंट आहेत एकामेकापासून. प्लाझ्मोडियम हा जो स्पोरोझोन्समधला प्लाझ्मोडियम झाला तो मलेरिया कॉज करते, आणि हा जो फंगी लाईक ऑर्गॅनिझम्स आहेत ना, यांच्यामध्ये सुद्धा प्लाझ्मोडियम प्रेझेंट असतो. प्लाझ्मोडियम हे ॲक्च्युली स्टेज आहे स्लिम मोल्ड्सची, ठीक आहे. आपण येऊ त्या टाईप या पॉईंटवरती. यांच्यामध्ये स्लिम मोल्ड्स प्रेझेंट असतात. फंगी लाईक ऑर्गॅनिझम्सच्या या ग्रुपला म्हणतात मिक्झोमायसिटीज. मिक्झोमायसिटीज आय होप या ग्रुपचं नाव आहे. यांच्यामध्ये जे ग्रुप्स येतात त्यांना म्हणतात मिक्झोमायसिटीज. मिक्झोमायसिटीज या ग्रुपच्या यांच्यामध्ये जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या ग्रुपला म्हणतात मिक्झोमायसिटीज, ठीक आहे. तर यांच्यामध्ये काय होत असते, एक असा सेल्युलर ॲग्रिगेशन येते स्लिम मॉल्ड्स. याच्यामध्ये तुम्ही स्लिम मॉल्ड्स लक्षात ठेवा, हा ऑर्गॅनिझम्स आहे, यांचे सेल्युलर ॲग्रिगेशन्स जवळ येतात. सेल्युलर ॲग्रिगेशन म्हणजे काय, तर सेल्सचा ग्रुप. आता आपल्याला माहीत आहे की याच्यामध्ये युनिसेल ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत, बट काय होते, जेव्हा हे खूप सारे ऑर्गॅनिझम्स एकत्र येतात ना, तेव्हा एक सेल्युलर ॲग्रिगेशन फॉर्म करते. लेट सपोज आता हे सेल्युलर ॲग्रिगेशन आहे, तर सर्व सेल्स मिळून, तसे 2-4 सेल्स मिळून नाही का, एक ग्रुप तयार करतात आणि त्यांच्यामधली बाउंड्री मिटून जाते. म्हणजे हे एकच बॉडी स्ट्रक्चर प्रेझेंट राहील त्याच्यामध्ये खूप सारे न्यूक्लिया प्रेझेंट आहेत, ठीक आहे. यांच्यामध्ये सेल्युलर डिफरन्शिएशन नाही आहे, सेल्युलरचे कंपार्टमेंट प्रेझेंट नाही आहेत.
ठीक आहे. तर या स्ट्रक्चरला म्हणतात प्लाझ्मोडियम. आता तुम्हाला फरक समजून आला असेल. तर तो काय आहे, तो प्लाझ्मोडियम काय आहे, तो युनिसेल्युलर स्ट्रक्चर आहे. हा युनिसेल्युलर स्ट्रक्चर आहे, पण यांच्यामध्ये खूप सारे न्यूक्लिया प्रेझेंट आहेत आणि थोडा मोठा स्ट्रक्चर आहे त्यांच्यापेक्षा. ठीक आहे. तो काय करते, मलेरिया कॉज करते. हा काय करते, तर हा आता सपोज तुमच्या आता एक कुठेही लाकूड पडलेलं आहे, लाकडात तुकडा पडलेला आहे. तुमचे ते एक्झाम्पल्स आहे की हा ट्विग्सवरती ट्विग्सला डिकम्पोज करतो आणि न्यूट्रिशन घेतो. आता लेट सपोज हा एक तुकडा आहे समजा लाकडाचा. ठीक आहे. आता लाकडाचा तुकडा आहे समजा याच्यावरती. तर हा जो प्लाझ्मोडियम काय करतो, याच्यावरती फीड करतो, याच्यापासून न्यूट्रिशन घेतो, स्वतःची ग्रोथ करून घेतो, याच्यापासून न्यूट्रिशन घेतो आणि स्वतःचा आकार वाढवतो आणि फुल्ली कव्हर करतो या ट्विगला आणि पूर्णपणे याला डिकम्पोज करतो. ठीक आहे. पूर्ण बॉडीवर स्वतःची ग्रोथ करतो आणि त्या ट्विगला लाकडाला कुजव स्वतःचं न्यूट्रिशन घेतो, स्वतःचा आकार वाढवतो, याच्यापासूनच तो न्यूट्रिशन घेत असतो. तर अशी काही याची लाईफ असते प्लाझ्मोडियमची. ठीक आहे. प्लाझ्मोडियमची अशी काही लाईफ असते. तर पुन्हा अजून एक यांच्यामध्ये तुम्हाला एक टॉपिक आहे, यांचे जे स्पोर्स आहेत, तर हे फंगी लाईक ऑर्गॅनिझम्स आहेत, तर यांना स्पोर्स फॉर्म करायलाच पाहिजेत. तर हे जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असते, अनफेवरेबल कंडिशन म्हणजे काय, तर अन्नाची कमी, अन्नच नाही, दुष्काळ पडलाय, अन्नच नाही भेटता याला, तर अशा कंडिशनमध्ये काय करतो, हा स्पोर्स फॉर्म करतो. जशी काय काही स्पोर्स फॉर्म करतो. तर ते स्पोर्स जेव्हा दुसरीकडे जाऊन फर्टिलाइज होतात, फर्टिलाइज झाल्यानंतर जेव्हा फेवरेबल कंडिशन पुन्हा येते, काही वॉटरी सबस्टन्स भेटते त्यांना, तर अशा कंडिशनमध्ये ते पुन्हा जर्मिनेट होतात आणि पुन्हा प्लाझ्मोडियम सारखं स्ट्रक्चर फॉर्म करतात. ठीक आहे. प्लाझ्मोडियम जेव्हा फेवरेबल कंडिशन येते, खूप खाना खाते, स्वतःचा आकार वाढवते. जेव्हा खाना संपते तेव्हा अनफेवरेबल कंडिशन झाली तेव्हा तो स्पोर्स फॉर्म करते. स्पोर्स झाले, जेव्हा पुन्हा फेवरेबल कंडिशन येईल ते पुन्हा जर्मिनेट होतील आणि प्लाझ्मोडियम स्ट्रक्चर फॉर्म करतील. ठीक आहे. हे समजलं. एक पॉईंट आहे इम्पॉर्टंट तुमचे याच्यामध्ये, यांची जे हे स्पोर्स आहेत ते खूप रेजिस्टन्स असतात. रेजिस्टन्स म्हणजे काय, तर खूप थोडं जास्त टेम्परेचरला सर्वाईव्ह करून टाकतील. ॲसिडिक कंडिशन आहे, अनफेवरेबल खूप कंडिशनमध्ये हे सर्वाईव्ह करतात. हे सहसा नष्ट होत नाही. का, तर यांच्यामध्ये सेल्युलोजिक सेल वॉल प्रेझेंट असते. हे तुम्हाला सिलेबसमध्ये तर नाही, बट मी तुम्हाला एक्स्ट्राच एक नॉलेज सांगत आहोत. यांच्यामध्ये जे आहे ते सेल्युलोजिक सेल वॉल प्रेझेंट असते, ज्याच्यामुळे हे जास्त टेम्परेचरमध्ये सुद्धा सर्वाईव्ह करतात, किंवा ॲसिडिक कंडिशन आहे किंवा जास्त खूप हार्मफुल कंडिशन किंवा अनफेवरेबल कंडिशनमध्ये ज्यांच्यामुळे सर्वाईव्ह करू शकतात. ठीक आहे. तर यांच्यामध्ये दोनच इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. प्लाझ्मोडियम स्टेज सेल्युलर ॲग्रिगेशन आहे आणि यांचे जे स्पोर्स आहेत ते सेल्युलोजिक सेल वॉलमुळे प्रेझेंट आहेत, ज्याच्यामुळे त्यांना रेजिस्टन्स आहेत, खूप रेजिस्टन्स यांना प्रोव्हाइड होते. तर ठीक आहे. तर आज आपण लेक्चर इथेच संपवू आजचं. तर आज आपण काय बघितलं, तर आपण चार ग्रुप्स बघितले. कशाचे, ॲनिमल लाईक ऑर्गॅनिझम्स, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट आहेत त्यांचे 4 ग्रुप बघितले आणि फंगी लाईक ऑर्गॅनिझम्स सुद्धा बघितले. फंगी लाईक प्रोटिस्ट सुद्धा आपण या लेक्चरमध्ये बघितले. ॲनिमल लाईक, आता समरी सांगून देतो तुम्हाला. ॲनिमल लाईक ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते आहेत जसे की सिलिएट झाले, सिलिएटेड प्रोटोझोन्स, फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स, अमिबॉइड प्रोटोझोन्स आणि अमिबॉइड प्रोटोझोन्स झाले, अजून कोणते राहिले, स्पोरोझोन्स झाले. असे 4 आपण बघितले होते. त्याच्यानंतर आपण फंगी लाईक ऑर्गॅनिझम्स बघितले, फंगी लाईक प्रोटिस्ट बघितले आत्ताच. प्लाझ्मोडियम काय आहे, तर हे एक सेल्युलर ॲग्रिगेशन एक स्ट्रक्चर आहे, ज्याच्या जो काय करतो, तर डिकम्पोज करतो दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सला, ट्विग्सला, लाकडाला, अशा काही ऑर्गॅनिझम्सला कुजवतो आणि स्वतःचं न्यूट्रिशन घेतो. जेव्हा अनफेवरेबल कंडिशन येते, स्पोर्स फॉर्म करतो. स्पोर्स काय आहेत, तर खूप साऱ्या रेजिस्टन्स कंडिशन्सला तो सर्वाईव्ह करू शकतो. ठीक आहे. खूप हार्मफुल अशी कंडिशन आहे, अनफेवरेबल कंडिशन आहे, त्याला तो रेजिस्ट करू शकतो. ठीक आहे. एवढं बघितलं आपण. तर तुम्हाला जर काही नाही समजलं असेल किंवा काही डाऊट्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी त्यांना तुमचे डाऊट्सला क्लिअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. सो थँक यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून्ड.